सुट्टी आहे, त्यामुळे आमच्याकडे आज माहुरा नाही आहे. तर आज नेत्रा मॅडमसाठी मला डबा बनवायचा आहे, कारण योगिनी मॅडमला आहे सुट्टी. इथे मी आता दाखवते पीठ नेहमीच म्हणजे रोजचा पीठ. हे खूप माझ्यासाठी खूप बेस्ट झालं आहे, कारण ना मला पीठ मळायचा खूप कंटाळा येतो. आणि खूप सुंदर छान पीठ मळून पीठ तर मळून होतच आहे. आणि इथे मी ना मूग बांधून ठेवले, आता हे घेते काढून मी. इथे मी आता संध्याकाळला पावटे रात्री भिजत घातलेले होते, ते आता मी परत कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. हे काढून घेते, ह्याच्यातच मी पावटे बांधून ठेवणार. ते छानपैकी पीठ मळून झालं आहे. आणि आता मी ह्याला ना असं झाकण लावून ठेवते. नंतर हे तर आज मी करते मुगाची भाजी. मेन गोष्ट ना, मोड आलेली मुगाची भाजी ना मला खरंच खूप आवडते. आणि कडताना याला मोड येतं ना, तर खरंच खूप सुंदर छान वाटतं. आणि बनवायला पण खूप आहे. आता याच्यात खडे असतात म्हणून आधी साफ करून घेते. आणि साफ केल्यानंतर मी स्वच्छ एकदा धुवून घेणार आहे. धुवूनच तशी भिजत घातलेले होते. आता एकदा अजून धुवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पावटे पण भिजत घातलेले होते, ते पण मला मोड येण्यासाठी बांधून ठेवायचे कपड्यामध्ये. ह्याची मला संध्याकाळी भाजी करायची. मी चला आता बांधून ठेवते. रात्री तर भिजत घातलेले होते, संध्याकाळपर्यंत त्यांना हलके मोड येतील, जास्ती मोठे नाही येणार. पण उद्यापर्यंत मी भाजी केली ना, तर ह्याला मोठे मोड येतील. तर आता इथे मुगाची भाजीसाठी मी एक कांदा घेतला आहे, टॅमॅटो घेतले, अद्रक लसूणची पेस्ट, आपले घरातले मसाले, तेल टाकलं आहे. त्याच्यानंतर राई जिरा टाकायचं तर टाका, नाही टाकला तरी चालेल. कांदा आधी सर्वात फ्राय करायचं तेलामध्ये. आणि नंतर टॅमॅटो टाकायचं. मग नंतर आपलं अद्रक लसूण सर्व असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. छान मसाले ॲड करायचे. थोड्या वेळ मसाले पण चांगले भाजून घ्यायचे. मग त्याच्यानंतर मूग टाकायचे. मूग पण छान फ्राय करून म्हणजे तेलामध्ये असं मसाले सर्वीकडे मिक्स व्हायण्यासाठी थोडं 2-3 मिनटं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी तर टाकणं गरजेचंच आहे. तुम्ही जेवण करायच्या आधी ना छोट्या टोपामध्ये गरम पाणी करून साईडला ठेवा किंवा करून ठेवाच. कारण जेवण आता मुगाची भाजी करताना कुठलीही भाजी असेल ना, तर आपण थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. आणि मग 15-10 मिनटात मुगाची भाजी होईलच. तोपर्यंत मी आता गोळे करून घेते. पीठ मळून झालाच आहे. इथे भाजी माझी रेडी झाली आणि खरंच खूप सुंदर भारी लागते मुगाची भाजी. इथे आता मी घेते चपात्या भाजून, कारण आमच्या मॅडमला जायचं आहे कॉलेजला आणि तिचा डबा आहे आज. मेन गोष्ट तिच्यासाठी सर्वात पहिला ती 4 चपात्या भाजून देते पटापट. नाही तर ती ना लेट झाल्यावर ना माझ्यावरच बिल टाकते की मम्मी तुझ्यामुळेच लेट झालं करून. पण स्वतःची आधी काय तयारी झाली नाही. इथे डब्याची भाजी बघते आणि मला विचारते ती ही भाजी बनवली काय. पण डब्याला कुठलीही भाजी असून दे घेऊन जाणारच दोघी पण, त्याला पर्याय नाही आहे काय. घरातले कामं झाले माझे. मेन गोष्ट भांडी घासायची होती, घासून घेतली. आणि पाऊस एवढा गार मस्तपैकी पडतोय ना आमच्या इथे, तर पाणी होतच भरतो. मला दाखवते. हा पाऊस खूप भारी पडतो, थंडवार. आणि आमचे वाजले आता बरोबर 1 वाजले. थोड्या वेळाने जेवून घेईल आणि मग नंतर थोडा आराम करेल. तर संध्याकाळचे वाजले 6:30. देवबत्ती झाली आहे माझी. आणि आता मी तयार होऊन चालते थोडी बाहेर, कारण पण सांगते आज नाही, काल रात्री ना मी एक रील बघितलेली इंस्टाग्रामवर. आमच्या इथे ना शिवाजी पार्कात विद्याधर हॉल आहे, तिथे साडीचा सेल लागला आहे. आणि माझे मिस्टरांना माहिती आहे ते हॉल कुठे येते. तर मी त्यांना फक्त दाखवलं आणि त्यांना बोलली जाऊया का, बघूया, मला आवडली तर मी घेईल, नाहीतर नाही घेईल. तर मी तिथेच चालली आहे. मला आवडली तर मी घेईल आणि जमेल तर शूट करेन, नाही तर नाही करणार. तर चला आता मी जाते. बाकीचं काम आता नेत्रा मॅडम करणार आहे. मी किती वाजता येईल काय आयडिया नाही. लवकर यायचा प्रयत्न करेन, कारण जेवण करायचं. तर चला आता. पावसात मी इथे आलेली. मला एक पण नाही साडी आवडली, बेकार साड्या होत्या. तर चला फायनली मी आली घरी. वाजले रात्रीचे 9. जेवण पण बनवायचं आहे. आणि खूप खूप पाऊस होता. मी बाहेर निघाली आणि मी घरी येईपर्यंत पाऊसच पडत होता. एवढा कंटाळा आला ना मला ह्या पावसाचा.
मला कायच घ्यायची इच्छा नाही झाली. तरी पण मी मिस्टरांना बोलली चला दादरला आपण फुलं तरी घेऊया. पण मिस्टर बोलले नाही फुलवाले बसले नसेल, हे नसेल ते नसेल. तर मी ठीक आहे. मग मला घ्यायच्या होत्या नॅगीस, तर नॅगीस घेऊन आले मी. म्हणजे व्हाईटवाले होत्या माझ्याकडे बघा, ही ब्लॅक कलरची नव्हती माझ्याकडे फुलमध्ये, तर ही मी घेऊन आले, फुल घेऊन आले. आणि एक व्हाईटवाली आणले बँडवाली, ही मला आवडली आणि अशीवाली नव्हती माझ्याकडे म्हणून बघा ही घेतली. ही अशी प्लाझोसारखी आहे आणि याला इथे अशी डिझाईन आहे. आता मी कधी घालेल काय आयडिया नाही. या पावसात तर मी बाहेर पडणार नाही. आधीच मला पाऊस ना बिलकुल आवडत नाही. आवडतो पाऊस पण कसं असतं नुसतं पडला असं जरा मजा केली, थोडं 5-10 मिनटासाठी भिजली ठीक आहे, त्याच्यासाठी मला पाऊस आवडतो. आम्ही घरातनं बाहेर पडल्यापासून होतो पाऊस. आणि तिथे साडी बघायला गेली तर साड्या काय मला आवडल्या नाही, कारण एवढ्या काय खास नव्हत्या आणि मला जास्ती किंमत म्हणजे त्या साडीच्या हिशोबाने तेवढी त्याची किंमत पाहिजे होती ना तेवढी किंमत नव्हती, जास्ती किंमत होती. म्हणजे एक साडी 2,500ची, मग दुसरी साडी विचारली ती 5,000ची. मग 5,000च्या साड्या घेतल्या, त्याच्यानंतर मग तुम्हाला 5,000च्या 2 साड्या घ्यायच्या, त्याच्यावर एक साडी फ्री होती. मला हे बरोबर वाटलं नाही, मग मी नाही घेतली त्या साड्या पण. आणि मी जास्ती तिथे साड्याचे येते तर काहीच शूट नाही केलं, कारण मला स्वतःला आवडलं. दुपारी मी पावटे असे बांधून ठेवलेले होते ना, ते सोलतात आहे, म्हणजे त्याची साल काढायला लागते. तर मी बोलले चला काढून द्या पटापट. आता ती भाजी बनवणार आहे ग्रेव्हीमध्ये, थोडीशी टॅमॅटो कांदा टाकून आणि भात घालणार आहे बस. डाळ नाही बनवणार आहे, कारण रोज रोज डाळ कंटाळा आला मला. ते बोलतात आहे वाटाणा भात कर, पण वाटाणे आहे का माहीत नाही, मग वाटाणा भात करेल. तर चला स्वयंपाक करून घेते. दोघींनी मॅडमने मला आवाज दिला आणि बोलते मम्मी बघ काय आलंय करून, आणि अशी दाखवत होती. मी आधी बाहेर आणि बघते तर तुम्हाला दाखवते. आता ही एक आहे आणि ही एक व्यक्ती आहे, हिलाच घाबरते, बाकी मी कोणालाच घाबरत नाही. आणि ही खिडकीच्या बाहेर आहे म्हणून मी अशी जवळनं व्हिडिओ करते, नाहीतर बाई मी कुठेच्या कुठे पळाली असती मलाच नाही माहीत. आणि एवढी छोटी म्हटलं तर बाई ती घरात येऊ शकते, बंद नाही होते. आणि खिडकी हो उठा उठ, मी बंद करते, तू ये. तू घाबरी आहे, गॅप आहे खिडकीला. एक महीने का करेगा, कितना ही गिरेगा वो जियो मेरे प्राइम में जियो तिथे गेली जी5 है और सोनी लिव है और एनएक्स पूछता हूँ कैसे क्या है. तर मी जेवण घेते करायला, मेन गोष्ट जेवणच बनवत होती आणि तितक्यात योगिनीने आवाज दिला, तर मी तिला हक्कललाय. भाजी करते. हे मिस्टर आणि पावटेनं मला सोडून दिले मेन गोष्ट, आणि पावट्यांना मोड आले. आता मी ह्याची भाजी करते आणि करते वाटाणा भात. तर झालंय आता जेवायला घेते. खूप जोरात भूक लागले, वाजल्या 10:30 रात्रीचे जेवायला. चला केली पावट्याची भाजी. भात केला असतं तर मला डाळ करायला लागले असतं, मी वाटाणा भात केलाय. आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. आणि माझी ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग